ठीक आहे, चलो स्टार्ट करूया. आज जे काही क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत ते सर्व बेसिक पॅराबोला, म्हणजे पॅराबोला जर आपल्याला माहीत असेल तर त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही कुठलाही क्वेश्चन सॉल्व करू शकताय. हे सर्व क्वेश्चन्स आहे जे वन बाय वन आपल्याला ॲनालिसिस करायचे. द फोकस ऑफ द पॅराबोला, डायरेक्ट्रिक्स गिवन आहे. सो तुम्हाला इक्वेशन ऑफ पॅराबोला विचारलं आहे. एंड पॉइंट ऑफ द लेटेस्ट रेक्टम ऑफ पॅराबोला, इक्वेशन ऑफ पॅराबोला विथ वर्टेक्स. ओके, सो पॅराबोलाचे जेवढे पण बेसिक एलिमेंट्स आहेत ते जर आपल्याला माहीत असतील तर कुठलाही क्वेश्चन इझिली सॉल्व करता येतो. सो बेसिक ऑफ पॅराबोलाचं आपण ॲनालिसिस करूया, जे लागणार आहे, ज्यामध्ये आपल्याला पॅरामेट्रिक इक्वेशन माहीत असलं पाहिजे, डायरेक्ट्रिक्स अँड टँजंटचे कॉन्सेप्ट आहे ती माहीत असणं गरजेचं, फोकल डिस्टन्स माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, ते ॲनालिसिस करा. फर्स्ट थिंग, इक्वेशन. सो इक्वेशनमध्ये वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x, वाय स्क्वेअर इज इक्वल टू -4ay किंवा एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4ay अँड एक्स स्क्वेअर इज इक्वल टू -4ay. ह्या 4 टाईप ऑफ इक्वेशन आहेत जे आपण यूज करतो, किंवा 4 टाईप ऑफ पॅराबोला आहे. सो आता पॅराबोला इक्वेशन पाहून पण आपल्याला ड्रॉ करता येतो, किंवा जे स्ट्रक्चर आहे त्याला पाहून पण इक्वेशन सांगता येतं. दोघांपैकी कुठलं पण स्ट्रक्चर यूज करता येईल. तर त्याच्यासाठी एक बेसिक कॉन्सेप्ट आपण यूज करतो. समजून घ्या, वाय स्क्वेअर इज इक्वल टू फॉर एक्झाम्पल 9 आहे, म्हणजे याचं मिनिंग आहे वाय इज इक्वल टू +-3, म्हणजे वायच्या 2 व्हॅल्यूज आहे. एक्स वाय इज इक्वल टू +3 -3, म्हणजे यांना जर मला ड्रॉ करायचं असेल तर वाय इज इक्वल टू प्लस आणि मायनस, म्हणजे ही वाय ॲक्सिस यूज करावं लागेल. सो वाय +3 इथे असेल तर -3 इथे असणार आहे. मग आता हा जर पॅराबोला आपल्याला ड्रॉ करायचा असेल, वाय स्क्वेअर, इथे पण वाय स्क्वेअर आहे. वाय स्क्वेअर म्हटलं तर ह्यामध्ये वायच्या 2 व्हॅल्यूज, जनरली असं नोट करून घ्यायचं म्हणजे कन्फ्युजन होत नाही. नाव वाय स्क्वेअर म्हटलं तर वाय इज अ पॉझिटिव्ह, वाय इज अ निगेटिव्ह, अँड एक्स काय घ्यायचा तुम्हाला, इथे पॉझिटिव्ह आहे आणि या ठिकाणी काय आहे, निगेटिव्ह आहे. सो पॉझिटिव्ह म्हटलं तर ह्या साईडला असला पाहिजे पॅराबोला. सो ज्याला आपण राईट हँडेड पॅराबोला म्हणतो, राईट हँडेड पॅराबोला. सेम थिंग, हे सेम स्ट्रक्चर आता हे सर्व ड्रॉ करता येते, फक्त स्क्वेअरिंगच्या अकॉर्डिंग ते स्ट्रक्चर आपण डिसाईड करतो. नाव वाय स्क्वेअर, वाय स्क्वेअर म्हटलं तर अगेन वाय पॉझिटिव्ह, वाय निगेटिव्ह, वायच्या 2 व्हॅल्यूज आहे, +- अँड एक्स काय घ्यायचं तुम्हाला, मायनस म्हटलं तर ह्या साईडला. सो ह्या टाईपमध्ये तो पॅराबोला असला पाहिजे, ज्याला आपण लेफ्ट हँडेड पॅराबोला म्हणतो. अँड एक्स स्क्वेअर मीन्स एक्स हॅज 2 व्हॅल्यू, एक्सच्या 2 व्हॅल्यूज आहे. सो +x -x. पण चेक करा आता आपण, वायच्या जागी आता एक्स आला आहे, वाय काय घ्यायचं आहे, पॉझिटिव्ह. सो वाय इज अ पॉझिटिव्ह, तर ह्या टाईपमध्ये पॅराबोला असला पाहिजे. मग आता याच्या अपोजिट एक्स स्क्वेअर म्हटलं तर अगेन सेम, एक्स +-, +x -x, वाय इज अ निगेटिव्ह, -y घ्यायचा आहे, वाय निगेटिव्ह. ह्या झाल्या त्याच्या स्टँडर्ड इक्वेशन, त्याच्या अकॉर्डिंग कोणताही क्वेश्चन सॉल्व करता येतो. ठीक आहे, हे आपण रेग्युलर याच्यात पण पाहिलं होतं, फक्त याच्यातलं मेन स्ट्रक्चर आपण ड्रॉ करतो आहे, कारण की जे एक समजलं तर बाकी पण बनवता येतात. ना एक पॅराबोला आहे, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x. ठीक आहे, हे स्ट्रक्चर. सो याच्यात आता आपण ॲनालिसिस करू शकतो. हे इक्वेशन दिलेलं असेल, आता ज्या वेळेस क्वेश्चनमध्ये इक्वेशन गिवन असतं तर इक्वेशन या 4a जागी नंबर असतो. समजून घ्या, नंबर इथे 12 राहिला असता, तर सांगा एची व्हॅल्यू किती, दॅट इज 4a इज इक्वल टू 12. तर 4ने डिवाइड केलं 12ला तर किती झालं, a इज 3. सो या जागी 4a स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये असतो. मग आता याचं इंटरकनेक्टिव्हिटी, सो हा जो ए फाइंड झाला तर तुम्ही फोकस फाइंड करू शकताय. फोकस म्हटलं तर a, 0.
त्याचे कोऑर्डिनेट आहे. आता ही कोणती ॲक्सिस आहे? एक्स ॲक्सिसवर वाय कोऑर्डिनेट काय असतो? 0. सेम ह्या डिस्टन्सला एक लाईन आपण ड्रॉ करतो, हे सेम डिस्टन्स या ठिकाणी, दॅट इज कॉल्ड ॲज डायरेक्ट्रिक्स. आणि तिचं इक्वेशन असतं, इथे ओरिजिन व्हर्टेक्सला आहे, ॲक्च्युली व्हर्टेक्स इज ॲट ओरिजिन अँड हे सेम डिस्टन्स असल्यामुळे जर हा 3,0 असेल तर हा पॉईंट काय असेल मग? -3,0. म्हणजेच हा -3 इन सिम्पल. ओके, तर मी x इज इक्वल टू -3 नोट केला असतात. जर हा ए तर इथे काय नोट करणार? ए. सो x इज इक्वल -a, तर इथे काय असेल? x इज इक्वल टू -a. देन पॉईंट ऑन पॅराबोला. विंडो क्लोज करा, हे लावून घ्यायचं आहे. पॉइंट ऑन पॅराबोला x, y. सो याच्या थ्रू जर पॉईंट आपल्याला गिवन असेल किंवा तो फाइंड पण करता येतो. सो डिस्टन्स बिटवीन पॉईंट अँड फोकस, याला फोकल डिस्टन्स आपण म्हणतो. फोकल डिस्टन्स हे फाइंड केलं जातं x + a बेसवर. बट त्याच्यासाठी कंपल्सरी पॉईंट असणं गरजेचं, पॉईंट माहीत असला पाहिजे. x + a. त्याच्यानंतर जर पॉईंट अननोन असेल, ठीक आहे, हा पॉईंट जर अननोन असेल तर ह्यामध्ये हा पॉईंट पण फाइंड करता येतो. दॅट इज कॉल्ड ॲज अ पॅरामेट्रिक इक्वेशन. x इज इक्वल टू y इज इक्वल टू x इज इक्वल टू at² I 280. जर हा पॉईंट तुम्हाला फाइंड करायचा असेल तर हा t दिलेला असतो आणि टीच्या बेसवर पॉईंट फाइंड करता येतो. याला काय म्हणतो आपण? पॅरामेट्रिक इक्वेशन. पॅरामेट्रिक इक्वेशन नोट करा, आहे ड्रॉ करा. और त्यालाच आपण कार्टेशियन क्वेश्चन नोट करायचा आहे. पॅराबोला असा टॉपिक आहे, जर तुम्ही कम्पेअर टू द इलिप्स आणि हायपरबोला पाहिला तर CETच्या एक्झाममध्ये 80% to 90% इलिप्स किंवा हायपरबोला बेस क्वेश्चन असतो. पॅराबोलाचा एक अर्ध स्ट्रक्चर, कारण की पॅराबोलामध्ये सर्व काही विचारलं तर ते सिम्पल स्ट्रक्चर बनतं, इझिली कुठलाही क्वेश्चन सॉल्व करता येतो. The focus of parabola, focus given आहे. क्वेश्चन मध्ये फोकस अँड इट्स डायरेक्ट्रिक्स 2 एलिमेंट गिवन आहे. ओके, इन्स्टेड ऑफ 2 ओनली सिंगल एलिमेंट पण गिवन राहिला असता, कुठला तरी एक, आयदर फोकस और डायरेक्ट्रिक्स, तरी सुद्धा तुम्हाला इक्वेशन ऑफ पॅराबोला फाइंड करता येतं. तुम्ही चेक करा, समजून घ्या. डायरेक्ट्रिक्स नाही आहे, फक्त फोकस आहे. तो फोकस ड्रॉ केला तर कुठलंही स्ट्रक्चर आपण बनवू शकतो. फोकस कुठे लाईज करतो ते सांगा. 0, -3 एक्स ॲक्सिस की वाय ॲक्सिस? वाय ॲक्सिस. आता वाय ॲक्सिसची पॉझिटिव्ह साईड आहे, ही निगेटिव्ह साईड आहे. सो कोणती साईड? निगेटिव्ह साईड. तर फोकस जर ह्या ठिकाणी आहे 0, -3, त्याचं मिनिंग आहे पॅराबोला ह्या टाईपमध्येच असला पाहिजे, कारण की दुसरा ऑप्शन नाही. दुसरं पाहता असा बनवायचा म्हटलं तर फोकस पॉझिटिव्ह साईडला असेल. या साईडला बनला तर फोकस एक्स ॲक्सिसवर, म्हणजे इथे -3,0 पाहिजे होता. तर एकच ऑप्शन आहे, बस हे आपला आन्सर आहे. फक्त तो स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये आहे,
याच्यानेच आपल्याला आन्सर भेटून जाईल फोकसच्या अकॉर्डिंग. पण डायरेक्ट्रिक्स पण दिली तर ती ड्रॉ करतो, ती नाही दिलेली राहिली तरी पण इक्वेशन नोट करता येतं. सो डायरेक्ट्रिक्स ह्या साईडला डायरेक्ट्रिक्स असेल. y इज इक्वल टू, तुम्ही ज्या याच्यात आता वाय ॲक्सिस असल्यामुळे डायरेक्ट्रिक्स काय असेल, y इज इक्वल टू, जर हा 3 आहे, हे डिस्टन्स 3 तर हे काय असलं पाहिजे, इथे 0 असतं, तर हा काय पॉझिटिव्ह 3 असला पाहिजे. म्हणून डायरेक्ट्रिक्सचं इक्वेशन आहे y इज इक्वल टू 3. ओनली फोकस गिवन राहिला तरी पण डायरेक्ट्रिक्स तुम्हाला नोट करता आली असती. ठीक आहे, आपल्याला काय पाहिजे आता, इक्वेशन ऑफ पॅराबोला पाहिजे. नाव फोकस चे कोऑर्डिनेट आहे 0, -a, 0, -3. सो a इज इक्वल टू 3. एची व्हॅल्यू ऑलवेज पॉझिटिव्ह असते. मग ते क्वाड्रंटच्या अकॉर्डिंग प्लस मायनस होतो, पण कॅल्क्युलेशन करताना ए तुम्हाला कधीही पॉझिटिव्ह भेटेल. ए भेटलं आहे. आणि टाईप जर पाहिला इक्वेशन ऑफ पॅराबोलाच्या अकॉर्डिंग, हा कोणता टाईप आहे, राईट हँडेड आहे, लेफ्ट हँडेड आहे, अपवर्ड आहे, डाऊनवर्ड आहे. डाऊनवर्ड म्हटलं तर काय, एक्सच्या 2 व्हॅल्यूज आहे, एक्स पॉझिटिव्ह, एक्स निगेटिव्ह अँड वाय निगेटिव्ह. म्हणजे हा जो पॅराबोला आहे तो आहे x² इज इक्वल टू -4ay. इक्वेशन ऑफ पॅराबोला x², एक्सच्या 2 व्हॅल्यूज आहे, दॅट इज x² इज इक्वल टू 4ay राहतो ज्यावेळेस y पॉझिटिव्ह राहतो, बट ह्या ठिकाणी y निगेटिव्ह आहे. सो आन्सर x² इज इक्वल टू -4a, a इज अ 3, y. So x² is equal to -12y. Next question. ठीक आहे, हे स्ट्रक्चर आपण आधी पण पाहिलं होतं. काय सांगितलं, द ऑर्डिनेट ऑफ पॉईंट पी. ऑर्डिनेट म्हणजेच वायची व्हॅल्यू तुम्हाला गिवन आहे. ऑर्डिनेट ऑफ पॉईंट पी लाईज ऑन अ पॅराबोला. ओके, पॅराबोलावर तो लाईज करतो आहे. द ऑर्डिनेट ऑफ पॉईंट पी इज 8. पी लाईज ऑन अ पॅराबोला.
सो ऑर्डिनेट गिवन आहे म्हणजेच वायची व्हॅल्यू गिवन आहे, दॅट इज 8. एक्स ॲज इट इज ॲब्सिसा अननोन आहे बट ऑर्डिनेट गिवन आहे. देन फोकल डिस्टन्स आपल्याला विचारलं आहे. सो फाइंड करायचं आहे फोकल डिस्टन्स. एक बाजूला हे पण नोट करा लागलं. सो फोकल डिस्टन्स एक्स प्लस एच्या बेसवर आपण फाइंड करतो. स्टार्टिंगला आपण हे फॉर्म्युले नोट केले होते. एक्स प्लस ए म्हटलं तर हा एक्स ह्या पॉईंटपासनं फोकस a,0 एची व्हॅल्यू माहीत असलं पाहिजे. ए आणि एक्स माहीत असेल तर तुम्हाला ॲडिशन करून फोकस भेटून जातो. बट ह्यामध्ये ए पण अननोन आहे ॲज वेल ॲज एक्स पण अननोन आहे. तर पहिले इक्वेशन ऑफ पॅराबोला गिवन आहे तर आपल्याला एची व्हॅल्यू भेटू शकते. y² इज इक्वल टू 16x कंपेअरिंग विथ y² is equal to 16x comparing with y² is equal to 4ax. Therefore 4a is equal to 16, a is equal to 4. a आला आहे, a भेटला आहे. आता तुम्हाला रिक्वायर्ड आहे व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्स भेटला तर आन्सर भेटलं पाहिजे. Point P lies on a parabola. Since point P आहे x, 8 lies on parabola y² इज इक्वल टू 16x. ठीक आहे, लक्ष द्या जरा. आता पाय एक्स फाइंड करायचा आहे. हा एक्स तो कशावर लाईज करतोय? पॅराबोला. म्हणजे सिम्पल याचं मिनिंग आहे हा कोऑर्डिनेट जो आहे x, y हा जर मी पॅराबोलाच्या इक्वेशनमध्ये प्लेस केला कारण की तो पॅराबोलावर लाईज करतोय तर त्या इक्वेशननी त्या पॉईंटला सॅटिस्फाय केलं पाहिजे. ही जॉमेट्रिकल कंडिशन आहे जे आपण स्ट्रेट लाईन, सर्कल सर्वच ठिकाणी यूज करत आलेलो आहे. ठीक आहे. सो सिन्स पॉईंट x, 8 लाईज ऑन दिस पॅराबोला. सो याचं मिनिंग आहे एक्सच्या जागी एक्स घेणार, वायच्या जागी 8 घेणार तर एक्स भेटून जाईल. देअरफॉर इन्स्टेड ऑफ वाय इज 8² इज इक्वल टू 16x. एक्सच्या जागी एक्सच आहे. नाव 64 इज इक्वल टू 16x. सो एक्सची व्हॅल्यू तुम्हाला भेटते 4. 16ने डिवाइड करून टाकलं तर एक्स झाला 4. सो रिक्वायर्ड पॅरामीटर आहे फोकल डिस्टन्स आपल्याला विचारलं होतं. 4 + 4 8 युनिट. Next question. The Cartesian coordinate of point on the parabola.
पॅराबोला आहे वाय स्क्वेअर सो एक्स कॉमा वाय यालाच आपण पॅरामेट्रिक इक्वेशन किंवा कार्टिशियन पॉईंट म्हणतो. म्हणजे ह्यामध्ये एक्स इज इक्वल टू 80 स्क्वेअरने फाइंड करता येईल, वाय इज इक्वल टू 280. सो कार्टिशियन कोऑर्डिनेट म्हणजे एक्स कॉमा वाय आपल्याला फाइंड करायचा आहे. सो याच्या थ्रू आन्सर भेटणार आहे. कार्टिशियन कोऑर्डिनेट हे नेहमी लक्षात राहू द्या. कार्टिशियन वर्ड आला त्याचं मिनिंग आहे एक्स आणि वाय. कार्टिशियन कोऑर्डिनेट म्हणजेच एक्स आणि वाय असतात. सो फाइंड करण्यासाठी 80 स्क्वेअर अँड 280 लागणार आहे. क्वेश्चनमध्ये पॅरामीटर गिवन आहे, दॅट इज टी इज इक्वल टू -2/3. -2/3 टी गिवन आहे. काय अननोन आहे? ए फाइंड करण्यासाठी इक्वेशन ऑफ पॅराबोला आहे. इक्वेशन आहे वाय स्क्वेअर इज इक्वल टू 12x कंपेअरिंग विथ वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax, 4a इज इक्वल टू 12, a इज इक्वल टू 3. सो हे माहिती आहे, आता आन्सर भेटलं पाहिजे. देअर फॉर एक्स इज इक्वल टू ए टी स्क्वेअर -2/3. सो एक्स इज इक्वल टू -2, वाय इज इक्वल टू 280, टी स्क्वेअर होता. सो 3 इज इक्वल टू 3 आणि इथे असला पाहिजे 4/9. सो आन्सर आहे 4/3. (280) a is a 3 and t is a -2/3 minus ठीक आहे. एक्स कॉमा वाय 4/3 अँड -4 असणं गरजेचं आहे. त्यासारखाच क्वेश्चन आहे, नोट करा. Cartesian coordinate of a point of parabola. Y square is equal to x comparing with
वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x फोर ए इज इक्वल टू 1, a इज इक्वल टू 1/4. एंड पैरामीटर गिवन है t इज इक्वल टू -4/3. सो आपल्याला कार्टिशियन कोऑर्डिनेट ऑफ पॅराबोला वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स विचारलं आहे, ज्यासाठी x इज इक्वल टू असतो 80², y इज 280. x इज इक्वल टू 80². 1/4 16/9 x इज इक्वल टू 4/9. सो ऑप्शन पाहिले तर 4/9चे ऑप्शन आहेत पहा, ए अँड डी. अँड वाय कार्टिशियन कोऑर्डिनेट y 280, a is 1/4 and t -4/3. So 4 cancel. Y coordinate is a -2/3. पण हे जे पॅरामेट्रिक इक्वेशन आहे, ज्याला आपण कार्टिशियन इक्वेशन पण म्हणतो आहे, ते पॅराबोला, हा जो पॅराबोला आहे वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x, हा स्टँडर्ड पॅराबोला आहे. 99% याच्या बेसवरच क्वेश्चन असतात जे आतापर्यंत आले आहेत, किंवा 99% त्याच्यावरच असतील. बट इन केस जर पॅराबोलाचं नेचर थोडंसं चेंज झालं तर त्याचे कोऑर्डिनेटमध्ये थोडेफार चेंजेस होतात. वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x जो आपण यूज करतोय तो असतो 80² ट्वाईस 80. जर वाय स्क्वेअर इज इक्वल टू -4x घेतला तर हा सेमच स्ट्रक्चर आहे, तर फक्त इथं मायनस आहे त्याच्यात. मग आता हे स्ट्रक्चर फक्त एक बाजूला नोट करून घ्या. तर आपण इक्वेशन ज्या यूज करतो याच्यात आता बीच्या फॉर्मॅटमध्ये दिलं आहे, मी त्याच्यात थोडंसं चेंज करतो जे आपण यूज केलं त्याच्यानुसार. इथे ए घेतला जातो, जर इथे ए घेतला सो हा ए, सो एक्स इज इक्वल टू ज्यावेळेस आपण पॅराबोला यूज करणार ते हेच इक्वेशन या ठिकाणी आहे, फक्त अपोजिट आहे. 80² 280 इथे असतो 280 80², आणि हेच इक्वेशन या ठिकाणी आहे.
फक्त एक माहीत असेल तर स्टँडर्ड तोच पॅराबोला थोडं मायनसमध्ये आला तर हे ॲज इट इज मायनसमध्ये नोट करायचं आहे आणि दुसरे जे आहेत ते फक्त अपोजिट करून घ्यायचे आहेत. ठीक आहे, म्हणजे असं इंटरकनेक्ट करा. 99% स्टँडर्डच असतो, बट एक अर्धा क्वेश्चन जर आला तर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. क्वेश्चन नोट करा. The area of triangle formed by the line joining the vertex of the parabola. Parabola x square is equal to 12y. x square म्हटलं तर पॉझिटिव्ह x निगेटिव्ह x, xच्या टू व्हॅल्यूज पॉझिटिव्ह निगेटिव्ह, y इज अ पॉझिटिव्ह. म्हणजे आपल्याला जो पॅराबोला गिवन आहे तो अपवर्ड टाईपमध्ये आहे. So area of triangle formed by the joining the vertex of parabola, vertex आहे, vertex of parabola to the extremities of its latus rectum. Extremities चं meaning आहे ending point of latus rectum. So ending point of latus rectum हा आहे latus rectum, त्याचे जे ending point and the vertex यांना जॉईन करून ट्रायंगलचं स्ट्रक्चर बनतं आहे. सो लेट कन्सिडर ट्रायंगल ABC. सो आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ABC फाइंड करायचा आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC बेसिक फॉर्म्युला आहे बेस इंटू हाईट. ठीक आहे, बेस इंटू हाईट, त्याच्या बेसवर आन्सर आलं पाहिजे. तर हा ट्रायंगलचा बेस आहे आणि ही हाईट आहे. सांगा बेस इन टर्म ऑफ पॅराबोला विचार केला तर काय, कोणती लाईन आहे ती? ही जी लाईन आहे त्यांनी सांगितलं ना व्हर्टेक्स अँड द एक्स्ट्रीमिट पॉईंट ऑफ द लेटस रेक्टम. सो हा कोण आहे? लेटस रेक्टम आहे. सो लेटस रेक्टम याची लेंथ किती असते? 4a. सो लेंथ ऑफ लेटस रेक्टम इज अ 4a. म्हणजेच हाफ आपला बेस जो आहे तो 4a मल्टिप्लाय बाय हाईट. हाईट म्हटलं तर हे ह्या पॉईंटपर्यंत 0 पासून हा पॉईंट, हा जो पॉईंट आहे त्याला आपण 0,a नी रिप्रेझेंट करतो. म्हणजे याचं मिनिंग आहे फोकसचे कोऑर्डिनेट. तर हे डिस्टन्स ए 0, इथं 4 आहे म्हणजे इथे 0 पासून 4 पर्यंत डिस्टन्स आहे. म्हणजेच आपल्याला जी हाईट आहे ती इन टर्म ऑफ एच्या फॉर्मॅटमध्ये भेटणार आहे. सो हे आहे आपल्या क्वेश्चनचं सोल्युशन. जर तुम्हाला ए माहीत असेल तर आन्सर झालं. ए ऑफ पॅराबोला. सो पॅराबोला आहे y स्क्वेअर इज इक्वल टू 12y. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 12y. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 12y. comparing with x square is equal to 12
4ay, 4a is equal to 12, a is equal to 3. a is equal to 3. सो आन्सर भेटलं पाहिजे. फोर मल्टीप्लाय बाय 3, सो आ 2 नी कॅन्सल. 6 मल्टीप्लाय बाय 3, 18 स्क्वेअर युनिट. Next question. The equation of the directrix of parabola. सिंपल टॉपिक आहे, कुठलाही क्वेश्चन आला तर इझिली सॉल्व करता आला पाहिजे. सो इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स ऑफ पॅराबोला. सो पॅराबोला गिवन आहे 3x² इज इक्वल टू 16y. So x square is equal to 16 upon 3y. X square. That's mean x has two values. Y is a positive. X, y is a positive. So parabola असला पाहिजे upward. या ठिकाणी आहे डायरेक्ट्रिक्स. अपोजिटमध्ये फोकसच्या अपोजिट डायरेक्ट्रिक्स असते. सांगा इक्वेशन काय असेल, एक्स इज इक्वल टू की वाय इज इक्वल टू. ही कोणती ॲक्सिस आहे, वाय. म्हणजे वाय इज इक्वल टू हा जर पॉईंट 0,a असतो तर हे डिस्टन्स ए युनिट आहे, तर हे -a असलं पाहिजे. हा -a, म्हणून याचं इक्वेशन बनतं वाय इज इक्वल टू -a. सो आपल्याला वाय इज इक्वल टू -a याची व्हॅल्यू विचारली. सो ऑप्शन जर पाहिले तर वायच्या फॉर्मॅटमध्ये आन्सर येणार आहेत. आयदर बी, ए और बी. बाकी दोघी तर कट होऊन जाते. पॅराबोला x² इज इक्वल टू 16/3 y कंपेअरिंग विथ ए फाइंड करतो आपण. हे आला म्हणजे आन्सर झालं. कंपेअरिंग विथ x² इज इक्वल टू 4ay. 4a इज इक्वल टू 16/3, a इज इक्वल टू 4/3. ए ची व्हॅल्यू आली. So y is equal to -a. Equation of directrix. Y is equal to -a. 4/3. 3y is equal to -4. 3y plus 4 is equal to 0.
नाउ नेक्स्ट क्वेश्चन, एक कॉन्सेप्ट आहे, त्या कॉन्सेप्टच्या अकॉर्डिंग पुढचा क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा आहे. टायटल प्लेस करा, डायरेक्ट्रिक्स अँड टँजेंट कॉन्सेप्ट ऑफ पॅराबोला. याच्यावर 2 क्वेश्चन्स आहे, सेमच आहे, फक्त कॉन्सेप्ट अंडरस्टँड करा. हा इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे CETच्या एक्झाममध्ये. जर थोडासा लॉजिकल क्वेश्चन बनवला तर ह्या बेसवर तो बनतो. ठीक आहे, लक्ष द्या जरा. बघ, सर्कलमध्ये आपण एक कॉन्सेप्ट स्टडी केली होती. जर ही जी कॉर्ड आहे ती डायमीटर ॲक्ट करत असेल, म्हणजे डायमीटर असेल, तर एक पहिली जॉमेट्रिकल कंडिशन असती की ती कॉर्ड पासिंग थ्रू ओरिजिन असली पाहिजे, पासिंग थ्रू सेंटर असली पाहिजे. सो त्याला आपण डायमीटर म्हणतो. हा एक बेसिक झाला. बट दुसरा अजून एक जॉमेट्रिकल कंडिशन आहे, जर याला ॲज अ डायमीटर तुम्हाला क्रिएट करायचं असेल किंवा हा डायमीटर असेल, तर सर्कलवर कुठे पण एक पॉईंट जर लाईज करतोय, समजून घ्या या ठिकाणी पॉईंट आहे x, y, तर एंडिंग पॉईंट ऑफ द कॉर्ड ह्या पॉईंटला जर आपण जॉईन केलं आणि इथे 90 डिग्रीचा अँगल बनतोय, तर याला आपण ॲज अ डायमीटर म्हणतो. मग असे बरेचसे क्वेश्चन होते ज्यामध्ये ही कॉन्सेप्ट गिवन होते की एंडिंग पॉईंट ऑफ द कॉर्ड इज अ क्रिएटिंग 90 डिग्री. सो 90 डिग्री क्रिएट होत असेल तर ती कॉर्ड ॲक्ट होती ॲज अ डायमीटर. तसं ह्यामध्ये पण आहे. ह्यामध्ये जर 2 टँजेंट ड्रॉ केले, एका पॉईंटपासून आपण ड्रॉ करतोय, ठीक आहे, हे 2 टँजेंट आहे. ज्या पॉईंटपासून ड्रॉ केलेले आहेत त्यांचा अँगल जर 90 डिग्री बनत असेल, तर ही जी लाईन आहे ती ॲज अ डायरेक्ट्रिक्स ॲक्ट होती, अदरवाईज डायरेक्ट्रिक्स नाही. जर 90 डिग्रीच्या जागी 30, 45, 60 वेगळा अँगल आला, तर ही ॲज अ लाईन जी आहे जी तुम्हाला डायरेक्ट्रिक्स सारखी वाटेल, पण डायरेक्ट्रिक्स ॲक्ट होणार नाही. जसं यामध्ये कंपल्सरी हा 90 डिग्री असला पाहिजे तरच हा डायमीटर. तुम्ही विचार करा, एक स्मॉल लाईन मी ड्रॉ करतो आहे, अगदी सर्कलच्या सेंटरच्या थोडासा फ्रॅक्शनलमध्ये चेंज झालेला आहे, बाजूने गेलेली, असेल का तो डायमीटर? मग आता आपण हा पॉईंट नाही दिला तर सांगू शकत नाही तो डायमीटर आहे की नाही. मग त्याच्यासाठी कंडिशन काय आहे? एंडिंग पॉईंट 90 डिग्री. तसं याच्यात काही क्वेश्चन असे आहेत की डायरेक्ट्रिक्स गिवन नाही राहिली तर एंडिंग पॉईंट, पहा आता हा जो पॉईंट आहे हा कशावर लाईज करतोय? डायरेक्ट्रिक्सवर, इक्वेशन ऑफ किंवा डायरेक्ट्रिक्सची जी लाईन आहे त्याच्यावर, आणि ॲक्सिस एक्स ॲक्सिसवर लाईज करतोय. म्हणजे आता याच्यात जर मला कोऑर्डिनेट नोट करायचं म्हटलं तर हा जर फोकस आहे A,0, तर हा पॉईंट काय असला पाहिजे मग? -A,0. मग काही वेळेस आपल्याला हा जो पॉईंट आहे त्याचे कोऑर्डिनेट विचारलेले राहतात, -A,0. ए भेटला तर तो कोऑर्डिनेट भेटून जाईल. किंवा काही वेळेस लोकस विचारलेला राहतो, ह्या पॉईंटचा लोकस, लोकसलाच आपण इक्वेशन म्हणतो. लोकस म्हणजे स्ट्रेट लाईन लोकस आहे, सर्कल लोकस आहे. सो लोकस ऑफ दिस पॉईंट म्हटलं तर डायरेक्ट्रिक्सचं इक्वेशन x = -a. तर नोट करा, ह्यालाच आपण काय म्हणणार? लोकस. ॲट पॉईंट P.
टँजेंट T1 T2 हा 90 डिग्री असला पाहिजे. तुम्ही जाताना तिघी भेटून जा आजूबाजूचे. क्वेश्चन नोट करायचा आहे. Two tangent drawn from point P. To the parabola y square is equal to 4x at right angle. ज्या पॉईंटपासनं ते ड्रॉ करण्यात आले तिथे राईट अँगल दॅट इज 90 डिग्री बनतोय. So parabola point P हा पॉईंट P जिथे 90 डिग्री बनतोय म्हणजेच ह्या पॉईंटपासून आपल्याला टँजेंट ड्रॉ करायचे आणि ह्या दोघांमध्ये 90 डिग्रीचा अँगल आहे. सो आपल्याला विचारले देन द लोकस ऑफ पी. या पीचा लोकस म्हणजे इक्वेशन. सो लोकस म्हटलं तर त्याच्यातनं मी एक लाईन ड्रॉ करतोय. सांगा ही लाईन काय असेल? डायरेक्ट्रिक्स, कारण की 90 डिग्री बनतो ना. म्हणजे याचं मिनिंग आहे एक्स इज इक्वल टू मायनस ए, कारण की इथे फोकस काय असतो A,0. तर हा पॉईंट असला पाहिजे पॉईंट ए -A,0. पॉईंट विचारला असता तर -A,0 राहिला असता, पण लोकस विचारला आहे तर हे आहे आपलं लोकस ॲट पॉईंट पी. सो ए भेटला तर आन्सर भेटून जाईल. सो पॅराबोला गिवन आहे y square is equal to 4x comparing with y square is equal to 4ay 4x 4a is equal to 4 a is equal to 1. सो हे भेटला तर आन्सर आपल्याला भेटलं पाहिजे. लोकस ऑफ पॉईंट पी. x इज इक्वल टू -1. एक लास्ट छोटासा क्वेश्चन आहे त्यासारखाच, तेवढा नोट करा. सुपा कॉन्सेप्ट फक्त मॅटर करते, सोल्युशन नाही. याच्यात राईट अँगल किंवा परपेंडिक्युलर असे काही वर्ड्स येतात. इम्पॉर्टंट करा नाही ह्या दोघी क्वेश्चनला. द इक्वेशन ऑफ टँजेंट टू द पॅराबोला the equation of tangent to the parabola y is equal to x plus 2. The point on the line from which the other tangent to the parabola is a perpendicular to given tangent. So जो आधीचा टँजेंट आहे ज्या पॉईंटपासून ड्रॉ केला आहे
त्या पॉईंटला म्हणजे त्याच पॉईंटपासून अदर टँजंट ड्रॉ करण्यात आला आहे आणि तो परपेंडिक्युलर आहे गिवन टँजंटला. तर क्वेश्चनचं स्ट्रक्चर अंडरस्टँड करा काय सांगितलं आहे. द इक्वेशन ऑफ टँजंट, एका टँजंटचं इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला. या टँजंटचं इक्वेशन आहे y इज इक्वल टू एक्स प्लस 2. The point on the on this line from which other tangent, so हा point आहे on which other tangent to the parabola is a perpendicular given to the line. म्हणजे जो दुसरा टँजंट या पॉईंटपासून ड्रॉ केला तो परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर म्हणजे किती डिग्री? परपेंडिक्युलर म्हटलं तर 90 डिग्री. म्हणजे याचं मिनिंग आहे हा फोकस डायरेक्ट्रिक्सवाली जी लाईन आहे तिचा तो पॉईंट आहे. सो सांगा काय असेल? आपल्याला विचारलं, पॉईंट विचारला आहे क्वेश्चनमध्ये, पॉईंट आला आन्सर. जर हा a,0 असतो तर हा पॉईंट काय असला पाहिजे? -a,0. ऑप्शन चेक करा, -a,0 एकच ऑप्शन आहे, तो आपण सॉल्व पण नाही केलं आहे पण ते आन्सर असलं पाहिजे. सो हे फाइंड करून टाका. लास्ट पॅराबोला आहे y² इज इक्वल टू 8x. comparing with y² is equal to 4ax, 4a is equal to 8, a is equal to 2. So आपल्याला विचारलं होतं पॉईंट रिक्वायर्ड पॉईंट -a,0 -2,0. थोडं कंप्लीट करा.